लेकिन हम लोगों का डिसाइड नहीं हो रहा। सो गाईज आम्ही चाललोय एका स्मॉल ट्रिप वरती। ती स्मॉल ट्रिप आता बिग ट्रिप होणार आहे, कारण का 84 किलोमीटर दाखवतं इथून मार्लेश्वर। आणि हे आमचे दोन दादा घाबरले कारण का न्यू ड्रायव्हरला घेऊन चाललो आम्ही म्हणून। सो लेट्स एन्जॉय दिस जर्नी, लेट्स स्टार्ट टुडेज व्लॉग। झोपतो मी डायरेक्ट झोपायचं तरी। हा आमचा मित्र आहे, पुण्यावरून तो येतो गावाला, माझे उदास झाले। पुण्याचा एवढा बोरघाट तो पार करतो, पण इथे मार्लेश्वरच्या छोट्या घाटाला त्याला प्रॉब्लेम होतोय। एसीचा प्रॉब्लेम आहे, एसीचा प्रॉब्लेम दिसतोय त्याला। नॅचरल एअर म्हणताय आपण को। तर अशा ह्या आजच्या आमच्या अचानक आणि भयानक ठरलेल्या ट्रिपचा बेस सक्सेसफुल झाला आणि आम्ही मार्लेश्वरला पोहोचलो। तर मार्लेश्वरचा रस्ता माझ्या घरापासून ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स आहे। तर छान असं निसर्गरम्य वातावरणामधून आम्ही गाडी चालवत जात होतो। पाऊस पण नव्हता, त्याच्यामुळे आणखीनच छान वाटत होतं। आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। तर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो। गाडी पार्क करायला जागा नव्हती, कारण का आता ऑब्व्हियसली श्रावण आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी असते। मग जागा शोधली, आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिराच्या परिसरामध्ये असे छान छान स्टॉल्स आहेत ठिकठिकाणी खाण्यासाठी, नाश्त्यासाठी, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे। आणि थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतरच आपल्याला दर्शन मिळतं। तर आम्ही आता पायऱ्या चढायला चालू केलं होतं। ऊन होता, त्याच्यामुळे मस्तपैकी भजीचा खमंग वास येतोय। बट आपण आधी दर्शन घेऊन येऊ, थोडंसं आपल्याला पायऱ्या पण चढायला लागल्या तरी ते पेटपूजासुद्धा करूया, कारण का मी ऑलरेडी लेट निघालेलो आणि आता ऑलमोस्ट 1-2 वाजलेत। भूक पण लागली आहे, पण आधी दर्शन घेऊ। श्रावणातला सोमवार आपल्याला नाही, पण आपण शनिवारी आलो आहे। सो इतकं सुंदर आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे देवस्थान आहे। तर पर्यटकांना किंवा देवदर्शनासाठी येणाऱ्या लोकांना माझी एकच रिक्वेस्ट असेल की इथे अशा प्रकारच्या बॉटल्स वगैरे टाकू नका। तुम्ही ज्या वस्तू तुमच्यासोबत आणता, पाणी पिण्यासाठी असेल किंवा खाण्यापिण्यासाठी असेल, त्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत घेऊन खाली जा, कारण का तिथे आपण जर असा कचरा टाकला तर ऑब्व्हियसली प्लास्टिक डिकम्पोज व्हायला खूप दिवस लागतात आणि तो तिथेच साचून राहील। सो प्लीज ह्या गोष्टी अशा ठिकाणी करू नका। एक सुंदर देवस्थान आहे, तिथे जर आपण असा कचरा केला तर या निसर्गाची वाट लागत आहे। त्याच्यामुळं प्लीज तुम्ही जो कचरा वर नेता तो खाली आणत जा।